रामदासभाई मगाशी म्हणाले बॅग घेऊन आपल्याला तालुक्यावर आपल्याला जायला पाहिजे, गावागावावर जायला पाहिजे. हे खरं आहे. ही जी मंडळी आहे त्यांनी असा खोटा नरेटिव्ह पसरवण्यासाठी गावागावात गेले, सगळ्यांच्या डोक्यात घुसवलं. मोदी आले तर संविधान गेलं, संविधान गेलं तर आरक्षण गेलं. आणि म्हणून संविधान खतरे में अशी अफवा पसरवली, घाबरवलं लोकांना आणि खोटं नरेटिव्ह पुसून काढण्यामध्ये आपण कमी पडलो. ही वस्तुस्थिती आहे, हे मान्य करावं लागेल. पण जनता एकदाच या खोट्या प्रचाराला बळी पडली, पुन्हा पडणार नाही. कारण घाबरवून एकदा निवडणुका जिंकता येतात, पण ते सतत होत नाही. भूल जशी उतरते तशी दिशाभूलही उतरायला वेळ लागणार नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, दलित बांधव, बाबासाहेबांचे अनुयायी, बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि बाबासाहेबांना 2 वेळा लोकसभेला कोणी पाडलं माहित आहे? काँग्रेसनी पाडण्याचं पाप केलंय. आणि म्हणून बाबासाहेब म्हणायचे काँग्रेस हे जळकं घर आहे. आणि म्हणून आता माझी अपेक्षा आहे, बाबासाहेबांचे अनुयायी, दलित बांधव भगिनी, तुमच्यासाठी केंद्र सरकार आम्ही सर्व करतोय. आणि ते आता त्या जळक्या घरात जाणार नाहीत. ते आता समजून गेलेत की आता हे खोटं नरेटिव्ह आता चालणार नाही. कारण मोदीजींनी बाबासाहेबांचं लंडन मधलं घर स्मारक केलं. हिंदू मिल मध्ये जगाला हेवा वाटावा असा आपण स्मारक करतोय. आपण किती योजना केल्या, केंद्राने केल्या 80 कोटी लोकांना मोफत राशन, पंतप्रधान आवास योजना. आपण बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना. कधी जातपात विचारतो? कधी जात धर्म पाहतो? अरे मुख्यमंत्री सहायता निधीमधून मी 250 कोटी दिले. कोण हिंदू आहे, कोण मुसलमान आहे, कोण शीख आहे, कोण ईसाई, काही माहित नाही. कोल्हापूरला मी गेलो होतो, तिथे एक मुलगी आली, तिच्याकडे एक छोटा बच्चू होता. तो बच्चू घेऊन पुढे आली. मी बोला हिला काहीतरी आपला शासन आपल्या दारीतला काहीतरी लाभ मिळणार असेल म्हणून आली. मी विचारलं क्या है? बोले सर इसका नाम दुआ है. तो क्या हुआ? तो बोले आपने पैसे दिए और इसका ऑपरेशन हो गया और ये बच गई. अरे आम्ही हे करतोय, कुठं जातपात मानतोय का? कुठं धर्माचा आम्ही विचार करतोय का मदत देताना? नाही. आणि म्हणून सगळे समाजाला घेऊन आम्ही पुढे जाणार आहे. बिलकुल मी एवढंच सांगेन आपल्याला, मराठा समाजातले लोक पण इथे भरपूर आहेत. मी शब्द दिला, शिवाजी महाराजांची शपथ खाल्ली आणि विशेष अधिवेशन घेऊन मराठा समाजाला 10% आरक्षण दिलं. कुणबी प्रमाणपत्र मिळत नव्हते, जस्टिस शिंदे कमिटी गठीत केली. ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता, त्यांच्यावर कुठलाही अन्याय न करता हा निर्णय घेतला. आणि आम्ही टिकणार, कायद्याच्या चौकटीत बसणार आरक्षण या सरकारने दिलं आहे. त्यामुळे ओबीसी बांधवांना देखील माझी विनंती आहे, जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणाऱ्यांपासून सावध राहा. कारण ज्यांच्या हातात तुम्हाला देण्याचा जेव्हा अधिकार होता तेव्हा त्यांनी दिलं नाही, तुमचा वापर करून घेतला. मराठा समाजाचा वापर, इतर समाजाचा वापर केला, पण तुम्हाला वंचित ठेवलं. देणारे आम्ही आहोत, आम्ही देत राहणार, आम्ही देत राहणार. तुम्हाला न्याय देणार, सर्व समाजाला सोबत घेऊन या महाराष्ट्राचा विकास करणार. हाच आमचा अजेंडा आहे, विकासाचा अजेंडा आहे आमचा. आणि म्हणून आपल्याला मी एवढीच विनंती करतो. मगाशी इतर उदय सामंत यांनी सांगितलंय उद्योजक कसे आले. एफडीए मध्ये आपण पहिल्या नंबरला आहे, इन्फ्रा प्रोजेक्ट मध्ये देशात पहिल्या नंबरला आहे आपण. आज आपला महाराष्ट्र विकासामध्ये नंबर 1 ला आहे.
जेव्हा 2.5 वर्षापूर्वी 3 नंबरला होता, देवेंद्रजी आणि मी जेव्हा शपथ घेतल्यानंतर 6 महिन्यामध्ये आम्ही सगळं बदललं. सगळे प्रकल्प सुरू केले. अटल सेतू, कोस्टल, समृद्धी मार्ग, बाळासाहेब ठाकरे समृद्धी मार्ग, आरे कारशेड स्टे होता, मेट्रो बंद होती, आम्ही सगळं चालू केलं. सण उत्सव चालू होते का? सण उत्सवाची बंदी काढून टाकली. गोविंदा, गणपती, नवरात्र, दसरा, दिवाळी सगळे साजरे होऊ लागले. आताही जोरात साजरे करा. आणि म्हणून शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं हे सरकार आहे. यांच्या समृद्धीसाठी आता मध्ये कांदा, सोयाबीन, कापूस आणि दूध याच्यावर थोडा परिणाम झाला. सरकारने निर्णय घेतला होता. 4,500-5 हजार कोटीची तरतूद केली होती. परंतु आचारसंहितेमुळे आपण ते वाटू शकलो नाही. हे सर्व पैसे तात्काळ शेतकऱ्यांना वाटले जातील आणि या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम करू. आणखी देखील योजना आमच्या सरकारच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत. शेतकऱ्यांसाठी, महिला सक्षमीकरणासाठी, महिलांना ताकद देण्यासाठी आणि युवकांना रोजगार देण्यासाठी, ज्येष्ठांना देखील योजना सरकार आपलं करतंय. उद्योग गेले, काय उद्योग गेले? एवढा इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यात येते. याचं कारण आपली पॉलिसी आपण बदलली. सरकारने उद्योजकांना रेड कार्पेट टाकलं. उदय सामंतला मी सांगितलं, एकही कारखाना वापस जाता कामा नये याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आषाढी वारीचं मगाशी कोणीतरी म्हणालं, अरे परवा मीटिंग झाली, आषाढी वारकरी दिंड्यांना, प्रत्येक दिंड्यांना 20,000 रुपये आपल्या सरकारने जाहीर केले. 5 लाखाचा विमा आपण जाहीर केला, टोल फ्री केला. पोटात दुखू लागलं. अरे तुम्ही तर कधी दिले नाही, तुम्ही तर घेतले फक्त, लुबाडलं या महाराष्ट्राला. अरे आम्ही देणारे आहोत. ही वारी पंढरीची तुम्हाला नक्की घरी बसवण्याशिवाय राहणार नाही, एवढं मी सांगू इच्छितो. आता वारकरी संप्रदाय, आध्यात्मिक सगळे लोक जागृत झालेले आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून सर्व येणारे सण मोठ्या जोरदारपणे आपण साजरे करा. आपला उत्सव, आपली परंपरा, आपली संस्कृती पुढे न्या, एवढं या प्रसंगी आपल्याला सांगतो. आणि वृक्षारोपण देखील आपलं एक मोठं अभियान आहे. महावृक्षारोपण हे ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, कधी पाऊस पडतो 50 डिग्री, 40 डिग्री, 45 डिग्री तापमान, यासाठी आपण देखील पर्यावरणासाठी आपलं सरकार आग्रही आहे. रामदास भाई सांगतात प्लॅस्टिक वापरू नका, प्लॅस्टिकवर बंदी आहे. प्लॅस्टिक कुठे वापरत असेल त्याला पकडा लगेच. आपण भाई वृक्षारोपणाबरोबर बांबूची देखील लागवड करतोय. विरोधकांसाठी नाही बाबा, पर्यावरणासाठी. हे बांबू ऑक्सिजन ज्यादा देतो, कार्बन डायऑक्साईड ज्यादा शोषतो. नाही तर दुसरं काहीतरी, वेगवेगळ्या व्हरायटीचे बांबू लागतील ना, वेगवेगळ्या व्हरायटीचे लागतील. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, राज्यामध्ये आरोग्य अभियान देखील आपण सुरू करतोय. गाव तिथे शाखा सुरू व्हायला पाहिजे. शिवकुटुंब संपर्क अभियान आपण सुरू करतोय. त्या माध्यमातून घराघरामध्ये जा, सरकारी योजनांच्या लाभांची माहिती द्या, त्यांच्याशी संपर्क करा. प्रत्येक शिवसैनिकांनी, पदाधिकाऱ्यांनी आठवड्यात किमान 10 कुटुंबाला घरांना तरी भेट द्या आणि त्यांच्याशी बोललं पाहिजे. त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे. फक्त निवडणुका पुरता आपण संपर्कात न राहता कायम त्यांच्या संपर्कात आपण राहा. आणि नेता किंवा कार्यकर्ता हा घरात नाही तर लोकांच्या दारात शोभून दिसतो. लोकांची सेवा करताना तो चांगला दिसतो. हे लक्षात ठेवा.
नाही तर वर्क फ्रॉम होम नको, आपल्याला होम टू होम जायचंय. आणि म्हणून मतदार यादीत नावं कमी झालेली आहे, ती शोधा लगेच ताबडतोब. ती नावं टाकून द्या. काही लोकांनी फोटो दिले नाही म्हणून नावं कापलेली आहेत, ती नावं पुन्हा नोंदवा. नवीन मतदार नोंदणीची मोहीम सुरू आहे, त्याच्यात आपण लक्ष द्या. विशिष्ट ठिकाणी मतांचा टक्का वाढतोय, पण आपल्या मतांचा टक्का कमी का होतोय याचा देखील विचार आपण करा. आणि हा धोका लक्षात घेऊन आपला मतांचा टक्का वाढवा. आपण बेसावध राहिलो, आपण जिंकणारच आहोत या भ्रमामध्ये राहिलो, पण ही चूक पुन्हा करता कामा नये. आणि म्हणून मतदार संघ न्याय आपण कुठे कमी पडलो, आपण कुठे चुकलो याचं आत्मपरीक्षण करा, अभ्यास करा आणि त्यानुसार आत्ताच आपल्याला स्ट्रॅटेजी ठरवण्याची आवश्यकता आहे. मला आता रामदासबाई मगाशी मलाही बोलले आणि जाहीर भाषणातही बोलले. आणि म्हणून 2 वर्षात आपल्या सरकारने केलेली कामं लोकांपर्यंत पोचवा. 10 वर्षात मोदीजींनी केलेली कामं लोकांपर्यंत पोचवा. विरोधकांच्या खोट्या प्रचाराची दुर्गंधी ताबडतोब पसरते. आपल्या विकासाचा सुगंध आणि आपल्या विकासाची कामं तुम्हालाच पोचवावी लागतील, आपल्यालाच पोचवावी लागतील, दुसरा कोणी येणार नाही. आज आषाढीच्यावर टीका करतायत. आपण योजना केली, स्वागत करायचं सोडून त्याच्यावर टीका करतायत. आणि म्हणून खोटं बोला पण रेटून बोला. ही गोबेलचे बाप रोज सकाळी उठतात आणि खोटं बोलतात, यांचं खंडन केलं पाहिजे. आपण वस्तुस्थिती लोकांसमोर आणली पाहिजे. हे असं नाही, हे असं आहे, तरच विधानसभेत आपण मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळवू शकतो. त्यांचा खोटारडेपणा खोडून काढा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, जंग जंग पछाडलं, मोदी द्वेषाने सगळे एकत्र आले. काय झालं? मोदी हटाव, मोदी हटाव, मोदी हटाव. मोदी तो हटाने, मोदी हटाव हटाव म्हणणारे मोदी हटाने वाले तो हट गए, मोदी जी तो बैठ गए. अब क्या करेंगे? आणि म्हणून मोदींना तुम्ही रोखू शकले नाही. काही लोक म्हणाले तडीपार करा, पण तुम्हाला सत्तेपासून या देशातल्या जनतेने तडीपार केलंय हे विसरू नका. आणि म्हणून हे डबल इंजिनचं सरकार आहे. 2 वर्षात डबल इंजिन सरकारने काम केले. आता केंद्रात एनडीएचं सरकार आहे आणि राज्यामध्ये देखील आपलं महायुतीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. पुढच्या 5 वर्षात या विकासाला बुलेटचं इंजिन लागल्याशिवाय राहणार नाही. या वेगाने आपण काम करू. आणि म्हणून एवढंच सांगतो, यांना आता थोडा काहीतरी जमाल घोटा द्यायला पाहिजे की नाही. यांची सूज जी आहे, सूज आलेली जनता उतरवेल की नाही. आणि म्हणून यांना हिंदुत्वाचा झेंडू बाम आहे ना, तो लावायची वेळ आलेली आहे. झेंडू बाम माहित आहे ना. त्यासाठी आपल्याला प्रचंड मेहनत करायची आहे. त्यासाठी आपल्याला आज निर्धार करायचा आहे. आपला निर्धार आहे शिवसेना मजबूत करण्याचा. आपला निर्धार आहे शिवसेनेचा विचार जपण्याचा, बाळासाहेबांचे विचार जपण्याचा, हिंदुत्वाची शान राखण्याचा. आणि आपला निर्धार आहे राज्याच्या प्रगतीचा आणि समृद्धीचा. आणि आपला निर्धार आहे विरोधकांना चारी मुंड्या चित करण्याचा. आणि आपला निर्धार आहे या विधान भवनावर पुन्हा एकदा महायुतीचा भगवा झेंडा फडकवण्याचा.
आणि म्हणून आगामी निवडणुकांमध्ये विजय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही अशी शपथ आज आपण घेऊया. घेणार? सगळ्यांनी शपथ घ्या. या विजयासाठी आजपासून आपण कामाला लागूया. आता आपला एकच नारा, ग्राम सभा ते विधानसभा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. साहेबांना विनंती आहे